तर आज सकाळची सुरुवात झाली आहे चादरींच्या घड्या करण्यापासून. हे काम मला कितीही आवडलं नाही तरी मला करावंच लागतं. आणि आम्ही सगळे मिळून एक ब्लँकेट न पांघरता अशा वेगवेगळ्या चादरी पांघरतो. कधी सोलापुरी चादरी, कधी गोधडी किंवा अगदी बेडशीटसुद्धा. मी, माझं बाळ आणि माझे मिस्टर आम्ही तिघंजण 3 वेगवेगळ्या चादरी पांघरतो. त्यामुळे हर चादरींच्या घड्या करणं हे माझं रोजचंच ठरलेलं काम. आणि तुम्ही पाहू शकतात ह्या कामात मला माझं पिल्लू कसं त्रास देतं आहे. त्यानंतर जेव्हा एकदा बेड आवरून होतो, बाकीचं काम करायला खरोखर उत्साह येतो. तोपर्यंत हा असा पसारा करून ठेवला होता माझ्या पिल्ल्याने. त्यानंतर आज कॉफी डे. कॉफी डे असल्यावर सकाळी सकाळी कॉफी घेणं हे मॅन्डेटरी. मी रोजच घेते, पण आज कॉफी डे आहे म्हणून कॉफी स्पेशल. त्यानंतर आज मी माझ्या बाळासाठी केला होता राजगिऱ्याचा शिरा. माझा आज उपास आहे म्हणून केली होती साबुदाणा खिचडी. आणि नुसती साबुदाणा खिचडी कशी खाणार, त्यामुळे थोडी राजगिरा वडी आणि फराळी चिवडा. आता दिवाळी सुरू होणार, त्यामुळे साफसफाईला आज सुरुवात केली ती ह्या टेबलापासून. ह्या टेबलमध्ये काही स्टोन्स आणि काही थर्मोकॉल आहेत. आधी हे सगळे स्टोन्स धुवून घेतले आणि थर्मोकॉल पुसून घेतले. त्यानंतर हे इथे या प्रकारे मांडले आणि त्यानंतर त्याच्यावर काच ठेवली. आता दिवाळीची कामं अशीच लवकर लवकर संपवावी लागणार. त्यानंतर आज अष्टमी असल्यामुळे मी ओटी भरण्यासाठी असे ताट तयार केले. आज अष्टमी असल्यामुळे कन्यापूजनाचाही दिवस होता. त्यासाठी मी माझ्या पिल्लूला असे गोड गोड तयार केले. मुलींना ॲक्च्युली सजण्याची, नटण्याची प्रचंड आवड असते. ते तुम्ही यात बघू शकतात. माझं पिल्लू असं छान तयार होऊन गोल गोल फिरतंय. आणि त्यानंतर आम्ही कन्यापूजन केले आणि असा संपवला आम्ही आजचा दिवस. थँक्यू.